सुरुवातीला एक मोठी बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत आणि ही सदिच्छा भेट असल्याची सूत्रांची माहिती आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूयात। गेल्या 2 वर्षांपासून मुंबईच्या पाणीपट्टीमध्ये वाढ केली नसून मुंबई महापालिकेचं आर्थिक समीकरण जुळवण्यासाठी 2025 मध्ये पाणीपट्टीमध्ये 8% वाढ करण्याच्या निर्णयावर चर्चा सुरू आहे। पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याबाबत चर्चा सुरू असून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाहीये, असं पालिका आयुक्त डॉक्टर भूषण गगराणी यांनी सांगितले। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कराडमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं। यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राला दिशा दिली। त्यांच्या समाधीस्थळी आल्यानंतर एक नवी ऊर्जा मिळते, असं मकरंद पाटील म्हटले। मंत्री जयकुमार गोरे यांनी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली। जयकुमार गोरेंनी उदयनराजेंची भेट घेऊन सातारा जिल्ह्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष मजबूत करणार असल्याचं सूतोवाच केलं। दादर येथील महापौर बंगल्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। नव्या वर्षात त्याचं उद्घाटन करण्याचा मार्ग खुला झालाय। दरम्यान 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जाते। जळगाव जिल्ह्यातील 1.5 लाख नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाहीये। तब्बल 1,20,000 हेक्टरवर नुकसान झालं होतं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं शासनाकडे 170 कोटींवर अनुदानाची मागणी केली आहे। जळगाव जिल्हा प्रशासनाकडून यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये 4 ते 5 दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय, त्यामुळे हरभऱ्यासह रबीची इतर पिकं धोक्यात आली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। मराठवाडा आणि विदर्भात 27 आणि 28 डिसेंबर दरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। 30 डिसेंबरपासून थंडीचा जोर वाढण्याचाही अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचं स्वागत करताना अनेक जण दारू पार्ट्यांवर भर देतात। अशा पार्ट्या करून घरचा रस्ता धरताना स्वतः वाहन चालवणं महागात पडू शकतं। तळीरामांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून 1 आठवडा अगोदरच ही मोहीम हाती घेण्यात आली आहे। स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या वस्तूचा लाभ मिळवण्यासाठी आता नागरिकांना शिधापत्रिका दाखवण्याची गरज राहणार नाहीये। सरकारनं मेरा रेशन 2.0 हे विशेष ॲप आणलं असून त्यावरील नोंदणीच्या आधारे लाभधारकांना वस्तूंचा लाभ घेता येईल। मोबाईल टॉवरच्या माध्यमातून नेटवर्क पुरवणाऱ्या 11 दूरसंचार कंपन्यांनी मुंबई महापालिकेचा 93 कोटी 86 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकवलाय। कर वसुलीसाठी पालिकेनं राज्य सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला पत्र लिहिलंय। मुंबईतील 6 मेट्रो प्रकल्पांच्या कामांसाठी निधीचा मार्ग मोकळा झालाय। राज्य सरकारनं 521 कोटी रुपयांचा निधी MMRDAला दिला असून त्यात सरकारच्या अर्थसंकल्पीय तरतुदीला आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या कर्जाचा समावेश आहे। मुंबई बंगळुरू हायवेवर एक कार आगीमध्ये जळून खाक झाली। आगीचं कारण अस्पष्ट असलं तरी सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। पुणे शहरातील 29 रक्तपेढ्यांना शासनानं दणका दिलाय। नियमभंग करणाऱ्या शहरातील 29 रक्तपेढ्यांचे परवाने शासनाकडून रद्द करण्यात आलेत। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं शहरातील 81 संस्थांची तपासणी केली होती।